नमस्कार. बाजार गप्पांच्या या भागामध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपला बाजार गप्पांचा आजचा विषय नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजेच NPS. आपल्यापैकी सगळ्यांनाच कल्पना आहे की करोनानंतरच्या काळामध्ये देशाची आणि आपल्या सगळ्यांची वैयक्तिक आणि सार्वजनिक आर्थिक परिस्थिती कसंही असली तरीसुद्धा आपल्या देशाच्या शेअर बाजाराचे निर्देशांक हे दररोज एका वाढदिव पातळीवरती जात आहेत. आणि त्याचं कारण विशद करणारं 52,000 शेअर बाजार अशी एक वेगळाच व्हिडिओ माझ्या याच चॅनलवरती आहे. जवळजवळ 1100पेक्षाही जास्त व्ह्यूज त्याला आज मितीला आलेले आहेत. कारण अशा पद्धतीच्या 52,000 शेअर बाजाराची जी अनेकविध कारणं आहेत त्याच्यातलं एक महत्त्वाचं कारण जसं वर्क फ्रॉम होम आहे, याही विषयावरती मराठी आणि इंग्लिशमध्ये व्हिडिओ माझ्या या चॅनलवर आहे. त्याच्याच बरोबरीने एकंदरीतच विदेशी गुंतवणूक आणि त्यातही दीर्घकालीन पेन्शन फंड्स याचा विचार करण्याची क्षमता वाढली आहे. आणि अशा पार्श्वभूमीवरती आजचा विषय नॅशनल पेन्शन सिस्टम किंवा NPS. कारण एकंदरीतच बाकी काही नसलं तरीसुद्धा करोनाच्या पार्श्वभूमीवरती कधी नव्हे ते प्रत्येकाला आपल्या रिटायरमेंटनंतरच्याही उत्पन्नाची काळजी करण्याचा हा काळ आहे हे जाणवलेलं आहे. आणि त्यामुळे इतके दिवस पेन्शन हे आपल्या देशातच नव्हे तर जगभरातच खरं सांगायचं म्हणजे पुश प्रॉडक्ट होतं. विक्री करून त्याची मागणी निर्माण करण्याचं असं प्रॉडक्ट होतं. अलीकडच्या काळामध्ये निदान काही प्रमाणात तरी पेन्शन ही व्यवस्था आता पुल प्रॉडक्ट म्हणजे मागणी आहे म्हणून उत्पादन करावं अशी परिस्थिती आलेली आहे. ही काही प्रमाणातच आहे, अगदी सुरुवातच आहे. आणि म्हणूनच आज मितीला आपल्या देशामध्ये पेन्शनच्या नावाखाली ज्या वेगवेगळ्या योजना उपलब्ध आहेत त्यांच्या तुलनेमध्ये नॅशनल पेन्शन सिस्टमचं स्थान हे सांगण्याचा प्रयत्न. आणि म्हणून बाजार गप्पांच्या आजच्या भागाचा आपला विषय नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजेच NPS. NPS हे एकमेव प्रॉडक्ट आपल्या देशामध्ये पेन्शन प्रॉडक्ट म्हणून आहे अशातला भाग नाही. अनेक म्युच्युअल फंडांच्या गेले कित्येक वर्ष योजना या पेन्शन स्वरूपाच्या आहेत. मग काहींनी त्यांना सरळ सरळ रिटायरमेंट फंडसारखंही नाव दिलं आहे, उदाहरणार्थ टाटा रिटायरमेंट फंड. काहींनी अशा पद्धतीचं नाव दिलेलं नसलं तरीसुद्धा एकंदरीतच त्यांच्या योजनेचं वर्णन हे पेन्शन प्लॅन असं करता येईल. केवळ म्युच्युअल फंडांचीच अशी परिस्थिती आहे अशातला भाग नाही. अनेक खाजगी इन्शुरन्स कंपन्या, उदाहरणार्थ बजाज अलायन्स असेल, HDFC स्टँडर्ड लाईफ असेल, ICICI प्रुडेन्शियल असेल, अशा अनेक कंपन्यांचेही पेन्शन प्लॅन्स किंवा पेन्शन प्रॉडक्ट्स आपल्या देशामध्ये कार्यरत आहेत. आणि या सगळ्या उत्पादनांची एक गुंतवणूकदार म्हणून संबंध असल्यामुळे मी मोकळेपणाने असं सांगू शकेन की त्या प्रत्यक्ष प्लॅन किंवा प्रॉडक्टची एक आर्थिक कामगिरी आणि ज्या वेळेला खरोखरच तुम्हाला अशी पेन्शन योजना पदरात पाडून घेऊन त्याचा लाभ पदरात पाडून घ्यायचा असतो त्यावेळच्या सर्व्हिसेसचे निकष म्हणजे परफॉर्मन्स आणि क्लायंट सर्व्हिस या दोन्ही निकषांवरती या 4-5 पर्यायांपेक्षा सुद्धा नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजेच NPS हे अत्यंत सरस आणि अत्यंत उजवं असं प्रॉडक्ट आहे. नॅशनल पेन्शन सिस्टमची सुरुवात आपल्या देशामध्ये केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांपासून झाली. 2004च्या आधी जे कर्मचारी केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये लागले त्या सगळ्यांना जुन्या पद्धतीनं पेन्शन मिळत असे. एकंदरीतच तुम्ही रिटायरमेंट घेत असतानाचा तुमच्या पगाराचं प्रमाण आणि तुमच्या सर्व्हिसचा कालावधी या 2 निकषांवरती दरमहा तुम्हाला किती पेन्शन मिळतं याचा विचार करून तुमच्या पेन्शनची रक्कम ठरली जात असे. आणि आज मितीला केंद्र सरकारचा जो एकंदरीतच अनुत्पादक म्हणजे नॉन प्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर आहे त्याच्यामध्ये पगार आणि पेन्शन याचं रक्कम खूप मोठ्या प्रमाणावरती वाढत होती. आणि एकंदरीतच वाढत्या वैद्यकीय कलाकौशल्यामुळे तंत्रज्ञानामुळे आपल्या सगळ्यांच्याच आयुर्मानाचं प्रमाण वाढलेलं आहे. ही जरी कितीही स्वागतार्ह गोष्ट असली तरीसुद्धा त्यामुळे केंद्र सरकारवरती पेन्शनचा दबाव हा वाढता राहतो. कारण जितका जास्त काळ मनुष्य जिवंत राहील तितका जास्त काळ पेन्शन देण्याची जबाबदारी म्हणजे लायबिलिटी ही केंद्र सरकारवरती पडते. आणि अशा काळामध्ये अशा परिस्थितीमध्ये एकंदरीतच आपल्या लायबिलिटीला एक काहीतरी ठराविक ठाशीव स्वरूप यावं आणि त्याची जबाबदारी होतो केंद्र सरकारच्या तिजोरीवर पडण्यापेक्षा सुद्धा इतर माध्यमातून तो पैसा मिळत राहावा. म्हणजे कर्मचाऱ्यांना पेन्शन तर मिळेल पण त्याची एक विशिष्ट रकमेपुरेशीच जबाबदारी त्या माणसाच्या किंवा त्या कर्मचाऱ्याच्या आयुर्मानाशी निगडीत न राहता ठरवता येईल अशा दृष्टिकोनातनं नॅशनल पेन्शन सिस्टम किंवा NPSचा उदय किंवा सुरुवात आपल्या देशामध्ये झाली.
मगाशी मी म्हटलं तसं 2004 नंतर केंद्र सरकार आणि केंद्र सरकारकृत उपक्रम यांच्यामध्ये नोकरीला लागलेल्या मंडळींना अशा पद्धतीनं NPSमध्ये समाविष्ट करण्यात आलं. त्याला मिळणारा प्रतिसाद आणि त्यातनं मिळणारा फायदा लक्षात घेऊन नंतरच्या काळात केंद्र सरकारने आपल्या देशातल्या सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनाही आवाहन केलं की त्यांनीही त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी अशा पद्धतीच्या योजनेचा स्वीकार करावा. वेगवेगळ्या तारखांच्या लक्षी प्रभावानुसार किंवा इफेक्टिव्ह डेटनुसार आज मितीला आपल्या देशातले सर्व राज्य सरकार आणि सर्व केंद्रशासित प्रदेश यांनीही केंद्र सरकारप्रमाणेच नॅशनल पेन्शन सिस्टमचा स्वीकार केलेला आहे. केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारांच्या अखत्यारीतल्या अनेक उपक्रमांनी म्हणजे पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेसनीही मोठ्या प्रमाणावरती नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजे NPSचा समावेश केलेला आहे. त्याच्या बरोबरीने तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य नागरिक की जे कदाचित सरकारी कर्मचारी नसतील यांनाही आपल्या वैयक्तिक भूमिकेतून NPSचा पर्याय हा नक्की उपलब्ध असतो. त्याचबरोबरीने अनेक बँकांनी अनेक कंपन्यांनी विशेषतः IT सेक्टरमधल्या NPSचा समावेश केलेला आहे. अनेक IT सेक्टर कंपन्यांनी नवीन कर्मचाऱ्यांची भरती करताना एकूण तुमची कॉस्ट टू द कंपनी ही असेल अशी निगोशिएशन्स करतात आणि मग त्यानुसार NPSचा एक पर्याय त्याच्यामध्ये दिला जातो. अशा परिस्थितीमध्ये NPSचा जेव्हा कार्यभार कशा पद्धतीनं चालतो हे थोडक्यात पाहणं जास्त उपयुक्त ठरू शकेल आणि म्हणून आजचा आपल्या बाजार गप्पांचा विषय NPS. ज्या माणसाला NPS म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टमचा सभासद व्हायचं आहे किंवा या योजनेत सहभागी व्हायचं आहे त्यांच्यासाठी आज मितीला ज्यांचं 18 वर्ष हे वय पूर्ण झालं आहे पण 65 वर्ष अजून पूर्ण झालेलं नाही म्हणजे वयोगट 18 ते वयोगट 65 यामधली कोणतीही व्यक्ती कोणत्याही टप्प्यावरती वैयक्तिक भूमिकेमध्ये NPSचा सभासद होऊ शकते. अगदी 64 वर्ष 364 दिवस असं वय असलेली माणूसही कारण त्याला 65 पूर्ण झालेलं नाही हा NPSचा सभासद होऊ शकते. ही प्रक्रिया सभासद होण्याची जे सेंट्रल रेकॉर्ड कीपिंग एजन्सीज म्हणजे CRA असतात त्यांची जे निरनिराळी फॅसिलिटेशन सेंटर्स असतात ज्याला आपण CRAFC असं म्हणतो त्यांच्या माध्यमातूनही असं सभासदत्व घेता येतं. आणि साहजिकच जर या CRAंच्या वेबसाईटवरती आपण गेलो त्यांच्या कॉन्टॅक्ट साईट्सवरती आपण गेलो तर ऑनलाईन पद्धतीनंही अशा पद्धतीनं NPSचं सभासद हे होता येतं. आज मितीला NSDL आणि कार्व्ही हे 2 CRA आपल्या देशात कार्यरत आहेत. NSDLनं CRA म्हणून कामकाज आधी सुरू केल्यामुळे आज मितीला जे 4,20,00,000 इतके सभासद NPSमध्ये आहेत त्यातले बहुतांश सभासद हे NSDL CRAशी निगडीत आहेत. अशा पद्धतीचं सभासदत्व ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल याच्यामध्ये तुमच्या KYCशी संबंधित आधार कार्ड पॅन कार्डसारखे काही अत्यावश्यक डॉक्युमेंट्स दिल्यानंतर मग ते तुम्ही ऑनलाईन सबमिट करू शकता फिजिकलीही देऊ शकता. तुम्हाला अत्यंत थोडक्या वेळामध्ये तुमचा सभासद क्रमांक ज्याला NPSच्या व्यवस्थेमध्ये प्रान किंवा प्रान असं म्हणतात प्रान स्टँड्स फॉर परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर आणि हा एकदा तुम्ही नंबर घेतल्यापासून तुमच्या मृत्यूपर्यंत किंवा तुम्ही त्या व्यवस्थेतनं बाहेर पडेपर्यंत तुम्हाला हा नंबर कायम राहतो. म्हणजे जसं आपला पॅन कार्डचा नंबर बदलत नाही आपण नोकरी बदलली म्हणून जसं आपल्या आधार कार्डाचा नंबर बदलत नाही आपण नोकरी बदलली नाही म्हणून तसंच आपला प्रानचा नंबर बदलत नाही आपण नोकरी बदलली म्हणून म्हणजे सरकारी कर्मचारी होतो ते नंतर खाजगी कर्मचारी झालो किंवा सेल्फ एम्प्लॉईड झालो किंवा सेल्फ एम्प्लॉईड होतो आणि खाजगी कर्मचारी होतो पण नंतर सरकारी कर्मचारी झालो असं कोणतेही बदल झाले तरी आपल्याला प्रान बदलण्याची आवश्यकता येत नाही. आणि त्यामुळे प्रान ही एका वेळेलाच करण्याजोगी वन टाईम प्रोसेस आहे असं म्हटलं तर फारसा फरक पडत नाही कारण ते योग्य वर्णन ठरतं. एकदा अशा पद्धतीचा प्रान आपण उघडल्यानंतर मी आत्ता असं गृहीत धरतो की आपल्यापैकी कोणी सरकारी कर्मचारी नाही. जर आपण सरकारी कर्मचारी आहोत म्हणून NPSमध्ये येत असू तर आपल्या पगाराच्या 10% रक्कम पगार म्हणत असताना त्याच्यामध्ये बेसिक आणि स्पेशल अलावन्सेस याचा विचार केला जातो. बेसिक DA आणि स्पेशल अलावन्सेस असाही उल्लेख केला जातो. HRAचा मात्र बहुतांश वेळेला याच्यामध्ये समावेश नसतो. जर तुम्ही केंद्र सरकार किंवा राज्य सरकारचे कर्मचारी असाल तर तुमच्या पगारातनं 10% रक्कम कापली जाते आणि दरमहा तेवढीच रक्कम केंद्र किंवा राज्य सरकार ज्याचे तुम्ही कर्मचारी आहात हे तुमच्या वतीने त्याच्यामध्ये भरत असते. म्हणजे एकूण तुमच्या पगाराच्या 20% रक्कम दर महिन्याला तुमच्या प्रान या खात्यामध्ये जमा होत राहते. प्रत्यक्षात ही रक्कम खात्यात जमा होत नाही
तर तुमच्या वतीने ते पैसे आधी ट्रस्टी बँकेला दिले जातात आणि तुम्ही जर केंद्र सरकार किंवा राज्य सरकारचे कर्मचारी असाल तर तुम्ही निवडलेल्या पेन्शन फंड मॅनेजर्सना ही रक्कम केंद्र सरकार किंवा ॲक्सिस बँक ही जी ट्रस्टी बँक आहे ती देत असते. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काय पद्धतीनं या पैशाची गुंतवणूक करायची याचे नकष PFRDA आणि केंद्र सरकार दरवर्षी नव्यानं ठरवत असतात. आज मितीला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी UTI, SBI आणि LIC हे 3 पेन्शन फंड मॅनेजर्स कार्यरत आहेत आणि साधारणपणे प्रत्येकी 33% आणि एकाला 34% अशा प्रमाणामध्ये ह्या रकमेचं विभाजन होतं. यांच्याकडे ही जी रक्कम जमा झालेली आहे त्याची प्रत्यक्ष गुंतवणूक काही प्रमाणामध्ये गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, काही प्रमाणामध्ये कॉर्पोरेट डेट आणि मर्यादित प्रमाणामध्ये इक्विटी शेअर्स यांच्यामध्ये केली जाते. इक्विटी शेअर्समध्ये पैसे गुंतवत असताना सुद्धा सरसकट बाजारात उलाढाल होणाऱ्या कोणत्याही शेअर्समध्ये ही रक्कम गुंतवता येत नाही. त्यासाठी PFRDA आणि केंद्र सरकारनं काही निकष ठरवून दिलेले आहेत आणि त्यानुसार ज्यांचा शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये समावेश आहे अशा निवडक कंपन्यांची निवड याच्यासाठी केली जाते. एकंदरीतच या दीर्घकालीन गुंतवणुकीच्या माध्यमामध्ये केलेल्या गुंतवणुकीची सुरक्षितता वाढती राहावी आणि पर्यायानं गुंतवणूकदारांचं प्रचंड नुकसान होऊ नये, उलटा फायदा व्हावा अशा दृष्टिकोनातून या गुंतवणुकीचे निकष ठरवले जातात. आणि त्यामुळेच कदाचित आज मितीला गेल्या 10 वर्षांचा विचार करायचा झाला तर NPSनं सरासरी 12 ते 13% इतके रिटर्न्स हे दिलेले आहेत. सरासरी 12 ते 13% म्हणण्याचं कारण असं की कोणतीही गुंतवणूक हे शेवटी काळकाम वेगाचं गणित असतं. त्यामुळे तुम्ही जितके जास्त काळ या गुंतवणूक स्कीममध्ये किंवा योजनेमध्ये तुमचे पैसे गुंतवलेले राहतील तितके या स्कीमपासून किंवा योजनेपासून तुम्हाला होणाऱ्या मिळकतीचं उत्पन्न हे वाढतं राहू शकतं. आणि जर आपण सरकारी कर्मचारी नसू आणि खाजगी कर्मचारी आपण असू तर एकंदरीतच आपल्यासाठी 8 पेन्शन फंड मॅनेजर्सची नियुक्ती केलेली आहे. त्यातला कोणताही एक पेन्शन फंड मॅनेजर आपण आपल्या मर्जीनुसार निवडू शकतो. त्याचबरोबरीने आपण जी रक्कम याच्यामध्ये गुंतवणार आहोत तुमच्या माझ्यासारख्या वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी जे सरकारी कर्मचारी नाहीत त्यांच्यासाठी आज मितीला हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना असलेल्या नियमांनुसार वर्षाला कमीत कमी 6,000 रुपये आपल्याला या खात्यामध्ये गुंतवावे लागतात. जास्तीत जास्त किती रक्कम गुंतवता येईल याच्यावरती कोणतीही मर्यादा नाही. हे 6,000 रुपये वर्षभरात आपण केव्हाही गुंतवू शकतो. माझा अनुभव असा आहे की आपल्या वर्षाची गुंतवणूक वर्षाच्या जितक्या आधी आपण करू तितकं यापासून होणाऱ्या आपल्याला उत्पन्नाचं प्रमाण हे जास्त राहतं. माझ्या निवृत्तीच्या आधी 10 वर्ष मी NPS आणि इतर अनेक योजना रिटायरमेंटच्या संबंधात मुद्दामून सुरू केल्या होत्या. एकाच वेळेला एकाच प्रमाणात सगळीकडे पैसे भरत असल्यानंतर माझ्या लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की टाटा रिटायरमेंट फंड, बजाज अलायन्स, HDFC स्टँडर्ड लाईफ, ICICI आणि NPS याच्या तुलनेमध्ये NPSनं मला सगळ्यात जास्त उत्पन्न दिलं. या स्वानुभवाच्या आधारावरती ही माहिती मी सांगतोय. मुद्दामूनच प्रयोग म्हणून हे जे 6,000 मी एवढे कमी रक्कम भरलेली नाही, पण मग वर्ष जेव्हा सुरू होतं तेव्हा 1 एप्रिलला वर्ष सुरू होताना त्याच दिवशी पैसे भरणं, इथपासनं वर्षाच्या शेवटी 31 मार्चला पैसे भरणं, काही वेळेला पहिल्या 3 महिन्यातच वर्षाची संपूर्ण रक्कम भरणं, काही वर्षांमध्ये दर महिन्याला विशिष्ट रक्कम गुंतवणं असे नानाविध प्रयोग मी केले. आणि त्या अनुभवाच्या आधारावरती मी सांगतो की आर्थिक वर्ष सुरू झाल्या जितकी रक्कम आपण जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर भरू तितका आपला रेट ऑफ रिटर्न वाढतो. हा माझा अनुभव आहे. आणि एकदा या निष्कर्षाला पोचल्यानंतर शेवटच्या 5 ते 6 वर्षामध्ये होता होईतो 1 एप्रिल ते 10 एप्रिलमध्येच, खरं म्हणजे 1 एप्रिल ते 5 एप्रिल या पहिल्याच 5 दिवसात आर्थिक वर्षाच्या मी NPSमध्ये गुंतवणूक करत गेलो. म्हणजे एकंदरीतच पूर्वीच्या काळी जेव्हा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही सगळ्यात लोकप्रिय योजना होती करबचतीची म्हणून, तिच्याविषयी जसं म्हटलं जात असे की जेवढे पैसे तुम्हाला वर्षभरासाठी पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये गुंतवायचे आहेत ते जर एप्रिलच्या 5 तारखेच्या आत तुमच्या खात्यामध्ये भरले गेले तर संपूर्ण वर्षाचं व्याजही मिळतं जे करमुक्त असतं, प्लस तुम्हाला वर्षाअखेरी त्याच्याबद्दलची करपात्रता किंवा करात सवलत मिळते. अगदी हेच गणित NPSची लवकरात लवकर गुंतवणूक करण्यामागे आहे. कारण करपात्र योजनेमध्ये किंवा करसवलतपात्र योजनेमध्ये वर्षभरात केव्हाही आपण रक्कम गुंतवली तरीसुद्धा आपल्याला करात मिळणाऱ्या सवलतीचं प्रमाण तेच राहतं.
अलीकडच्या काळामध्ये ATCCB या आयकराच्या कलमानुसार आपण गुंतवलेल्या जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयेपर्यंतच्या रकमेमध्ये 20% एवढी आपल्याला कर सवलत मिळते. या ATCCBच्या अंतर्गत आपल्या प्रॉव्हिडंट फंडपोटी कापल्या गेलेल्या पैशांचा समावेश असतो, आपल्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंडवरच्या गुंतवणुकीचा आणि व्याजाचा समावेश असतो, आपल्या इन्शुरन्सचा समावेश असतो, आपल्या हाऊस रेंट आणि हाऊस इंटरेस्टबद्दल लोन इंटरेस्टचाही समावेश असतो. आपण जर NPSमध्ये पैसे गुंतवले तर या 1.5 लाखाच्या व्यतिरिक्त जास्त 50,000ची गुंतवणूक ही करपात्र ATCCBच्या अंतर्गत ठरते. आज मितीला अशी सवलत असणारी NPS सोडून दुसरी कोणतीही रिटायरमेंट योजना नाही. हे म्हणत असताना एक गणित लक्षात घेतलं पाहिजे की जर माझी वर्षभरामध्ये ATCCBची रक्कम 1,20,000च झाली असेल आणि मी जर NPSमध्ये 50,000 गुंतवले तर या 50,000तले 30,000 त्या आधीच्या 1.5 लाखाच्या व्यतिरिक्त घेतले जातात, म्हणजे मला वरच्या 20,000चाच फायदा होतो. परंतु आपल्यापैकी अनेकांची प्रॉव्हिडंट फंडसहित इतर अनेक रकमांमध्ये ATCCBच्या 1.5 लाखाची मर्यादा ही संपत असेल. अशा वेळेला जर आपण NPSमध्ये 50,000 रुपये जास्त गुंतवले तर या 1.5 लाखाच्या वरचे 50,000 म्हणजे एकंदरीतच ATCCBच्या 2 लाख रुपयापर्यंतची सवलत मिळते. आणि त्यामुळे मी मगाशी म्हटलं तसं अशी सवलत दुसऱ्या कोणत्याही पेन्शन प्लॅन किंवा पेन्शन प्रॉडक्टला आज मितीला नाही. आणि त्यामुळे NPSपासनं होणाऱ्या सवलतींचा किंवा मिळणाऱ्या फायद्यांची आकडेमोड करत असताना या घटकाकडे दुर्लक्ष करून चालेल अशातला भाग नाही. अशी जी अनेक वैशिष्ट्ये NPSची आहेत, म्हणून आपल्या बाजार गप्पांचा आजचा विषय NPS. याचं दुसरं एक कारण असं आहे की मी मगाशी म्हटलं तसं आपण जी NPSमध्ये रक्कम गुंतवतो ती गव्हर्नमेंट सिक्युरिटी, कॉर्पोरेट डेट, इक्विटी अशा नानाविध माध्यमांमध्ये गुंतवली जाते. आणि त्यामुळे जितकी जास्त काळ रक्कम या क्षेत्रामध्ये आपण टप्प्याटप्प्यानं गुंतवत राहू तितके या सगळ्यामध्ये होणारे बदल आपल्याला अनुकूल असे करून घेता येतात. आणि मुळातच आपण जसं म्युच्युअल फंडांकडे पैसे गुंतवताना असा विचार करतो की आपल्यापेक्षा सुद्धा म्युच्युअल फंडाकडे अस्तित्वात असलेले, उपलब्ध असलेले हे प्रोफेशनल फंड मॅनेजर जास्त काळजीपूर्वक गुंतवणूक करतील, अशी ही एका वेगळ्या स्वरूपाची सुविधा NPSमध्ये आहे. आपण NPSमध्ये जेव्हा अकाउंट उघडतो, आपल्याला जेव्हा प्रॅन म्हणजे परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर मिळतो त्यावेळेला प्रत्यक्षात नंबर 1 मिळतो, परंतु त्याच्या अंतर्गत एकाच वेळेला 2 खाती, ज्याला आपण टायर 1 आणि टायर 2 असं म्हणतो, ही कार्यरत होतात. आपण जे टायर 1मध्ये पैसे गुंतवतो ते आज मितीला कराच्या सवलतीला पात्र आहेत. वर्षभरामध्ये आपण जितकी रक्कम NPSमध्ये गुंतवतो, मगाशी आपण ATCCBचं वर्णन केलं त्यानुसार त्याच्यावरती कोणताही कर नाही, उलट याच्यामध्ये मला करात सवलत मिळते. मी जर समजा 50,000 रुपये गुंतवले आणि वर्षाअखेरी त्याची किंमत 52,000 झालेली आहे, तर ह्या 50,000चे 52,000 होणं, या 50,000चे 54,000 होणं, हे जे वरचे 2-4 हजार रुपये ज्याला आपण ॲक्रिशन किंवा कॅपिटल ॲप्रिसिएशन म्हणू, तीही जोपर्यंत आपण ती रक्कम काढत नाही आहोत तोपर्यंत त्याच्यावरती कोणताही कर नाही. म्हणजे एक्झम्प्ट ॲट द टाईम ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड एक्झम्प्ट ॲट द टाईम ऑफ ॲक्रिशन अशा पद्धतीची NPS ही योजना आहे. NPSच्या टायर 1मधनं आपल्याला कधी पैसे काढता येतील याबद्दल काही निकष आहेत. PFRDA आणि केंद्र सरकारनं आज मितीला ठरवून दिलेल्या निकषांनुसार 5 कारणांसाठी आपल्याला NPSमधनं पैसे काढता येतात. स्वतःचं घर बांधणं, काही विशिष्ट आजारांचा उपचार घेणं, आपल्या मुलांचं शिक्षण घेणं, आपल्या स्वतःचं स्किल आणि डेव्हलपमेंट करणं, अशा 5 कारणांसाठी NPSच्या टायर 1मधनं पैसे काढता येतात. पण असे पैसे काढत असताना आपण गुंतवलेल्या रकमेच्या जास्तीत जास्त 25% रक्कम हीच एका वेळेला काढता येते. आणि एकदा रक्कम काढल्यापासनं पुढचे 3 वर्ष मला हा पर्याय उपलब्ध नसतो. म्हणजे आज मितीला जर मी 11 जुलैला याच्यामधनं काही पैसे काढले असतील, 11 जुलै 2021ला, तर 11 जुलै 2024पर्यंत मला टायर 1मधनं पैसे काढता येत नाहीत. दिसायला हे निकष फार कठोर वाटतात आणि तसे ते आहेतही, पण त्याच्या मागची तर्कसंगतता लक्षात घेतली पाहिजे की मुळातच NPSच्या टायर 1मध्ये जमा होणारी रक्कम ही तुमच्या रिटायरमेंटचा निधी किंवा कॉर्पस म्हणून निर्माण व्हावी ही अपेक्षा आहे. कारण जेवढा कॉर्पस जास्त तेवढं मला रिटायरमेंट नंतर 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर, 70 वर्ष पूर्ण केल्यानंतर, हे 2 आकडे घ्यायचं कारण मी या भागात पुढे घेतोच. तुम्हाला जास्तीत जास्त रक्कम उपलब्ध व्हावी हा आहे.
परंतु याच मितीला याच वेळेला जेव्हा तुम्ही टायर 2 ही ॲक्टिव्हेट करता तेव्हा टायर 1 आणि टायर 2 हे दोन्ही मिळून तुम्हाला एकदाच चार्ज भरावा लागतो. टायर 1साठी वेगळा, टायर 2साठी वेगळा, अशा पद्धतीचा चार्ज नाही. आणि मुळातच एकंदरीतच आपल्या देशातल्या असं नव्हे तर जगातल्या कोणत्याही पेन्शन प्लॅनपेक्षा अत्यंत कमी खर्चाची लेस कॉस्ट म्हणजेच कॉस्ट इफेक्टिव्ह अशी योजना NPS ही आहे. माझ्या नोकरीची शेवटची 10 वर्ष NPSचा मी राष्ट्रीय पातळीवरती काम केलं आहे आणि त्या अनुभवाच्या आधारावरती ही संपूर्ण माहिती देताना मला मनापासून आनंद होतो आहे. त्यामुळे अत्यंत कमी कॉस्टमध्ये अत्यंत चांगला रिटर्न आणि करात सवलत देणाऱ्या NPSचा विचार करणं महत्त्वाचं आहे. NPSच्या टायर 1मध्ये कमीत कमी किती पैसे भरले पाहिजेत, ते कसे काढता येतील याचे जरी काही नियम असले तरी टायर 2मध्ये कोणत्याही प्रकारचे नियम नाहीत. म्हणजे मी गमतीने म्हणतो तसं की तुम्ही आत्ता पैसे टायर 2मध्ये भरू शकता आणि अक्षरशः पुढच्या 5व्या मिनिटाला त्यातनं पैसे काढू शकता, वर्षभर असं काहीही करू शकता. म्हणजे एकंदरीतच टायर 1 हे एका पद्धतीनं सेव्हिंग अकाउंट किंवा पोर्टफोलिओ अकाउंट आहे, तर टायर 2 हा आपला करंट अकाउंट आहे. टायर 1मध्ये तुम्ही वेगळा पेन्शन फंड मॅनेजर आणि टायर 2मध्ये तुम्ही वेगळा पेन्शन फंड मॅनेजरही नेमू शकता. आणि पुन्हा इतकंच पेन्शन फंड मॅनेजर वेगळे नेमू शकता अशातला भाग नाही, तर तुमच्या गुंतवणुकीचं प्रमाण किती असावं हेही वेगवेगळं ठरवू शकता. टायर 1 हा पूर्णपणाने दीर्घकालीन आणि पेन्शनच्या रकमेशी संबंधित असल्यामुळे तिथे जास्त सावध, जास्त धीमा, जास्त कॉशस असा ॲप्रोच किंवा पर्याय आपण निवडू शकतो. आणि मग त्यानुसार गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये थोडं जास्त प्रमाण ठेवणं, तुलनेनं इक्विटीमध्ये कमी प्रमाण ठेवणं असं गणित करू शकतो. पण त्याच वेळेला टायर 2मध्ये जास्त उत्पन्नाच्या अपेक्षेने इक्विटीला जास्त प्राधान्य देणं, तुलनेनं कॉर्पोरेट डेट आणि GSECला कमी ठेवणं असाही पर्याय करू शकतो. आज मितीला टायर 2मध्ये जर तुम्ही सरकारी कर्मचारी नसाल तर अशा वेळेला, कारण टायर 2शी सरकारी कर्मचारी असाल तर काही राज्यांनी टायर 2लाही मान्यता दिली आहे, काही राज्यांनी दिलेली नाही. जिथे दिलेली नाही तिथे टायर 2 हे तुमचा वैयक्तिक अकाउंट होतो, तिथे तुम्ही काहीही नियम ठरवू शकता. जर तुमच्या कर्मचाऱ्याचे नियम नसतील आणि कंपनीचे नियम नसतील आणि जर तुम्ही वैयक्तिक भूमिकेमध्ये NPSचा अकाउंट सुरू करत असाल तर टायर 2मध्ये एका वेळेला जास्तीत जास्त 80% रक्कम इतकी इक्विटी मार्केटमध्ये गुंतवता येऊ शकते. आणि ही गुंतवणूक तुमच्याकडे तुमच्या वतीनं प्रोफेशनल फंड मॅनेजर करत असतो, हे गणित लक्षात घेऊ. ज्या वेळेला मी म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवतो अशा वेळेलाही जेव्हा मी ग्रोथमध्ये जातो त्यावेळेचं स्वरूप वेगळं असू शकतं, मी बॅलन्समध्ये जातो ते स्वरूप वेगळं असू शकतं, मी लिक्विड स्कीममध्ये जातो त्याचं स्वरूप वेगळं असू शकतं. या सगळ्याचे फायदे, याचं एकत्रीकरण आणि या सगळ्यांच्या कमतरता याचं बाजूलीकरण, विलगीकरण, यातनं टायर 2 हे गणित चालतं. आणि मग कदाचित एकदा टायर 2चा पुरेसा अनुभव आला, त्याच्या इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओशी आपली ओळख झाली की त्या प्रमाणात आणि त्या स्वरूपामध्ये आपण प्रत्यक्षपणाने एखाद्या म्युच्युअल फंडची किंवा डायरेक्टली इक्विटी मार्केटमधल्या खरेदी विक्रीची पात्रता मिळवू शकतो. हा NPSच्या टायर 2चा अप्रत्यक्ष पण लक्षात घेण्याजोगा असा फायदा आहे. आणि याही दृष्टिकोनातून NPSचा विचार केला पाहिजे, हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. NPSमधनं जे पैसे काढण्याची सुविधा आहे त्याच्यातले टायर 1चं गणितच सांगितलंच, परंतु ज्याला प्रत्यक्ष ती योजना बंद करण्याचं गणित आहे हे आपण लक्षात घेऊ शकतो. मी मगाशी म्हटलं तसं वयवर्ष 18 पासून वयवर्ष 65 पर्यंत आज मितीला कितीही वयोगटातल्या माणसाला हा अकाउंट ओपन करता येतो. वर्षात कमीत कमी 6,000 रुपये टायर 1ला भरलं पाहिजे असं त्याचं गणित आहे. त्यापेक्षा कितीही जास्त रक्कम वर्षाच्या कुठच्याही टप्प्यावरती तुम्ही भरू शकता, हे गणित लक्षात ठेवलं. आपल्या फायद्यासाठी आपण जितक्या लवकर आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला रक्कम गुंतवू हा आपल्या फायद्याचा विषय झाला. पण निकष म्हणून आर्थिक वर्षात अगदी 31 मार्चलाही तुम्ही, म्हणजे वर्ष संपायच्या शेवटच्या दिवशीही तुमच्या खात्यामध्ये रक्कम भरू शकता. ही प्रक्रिया तुमच्या वयाच्या 60व्या 65व्या वर्षापर्यंत सुरू राहते. 65व्या वर्षी तुमचं वय पूर्ण व्हायच्या 6 महिन्याआधी तुम्हाला सेंट्रल रेकॉर्ड कीपिंग एजन्सी म्हणजे CRA, NSDL CRA अशी जर तुमचा त्याच्याशी संबंधित अकाउंट असेल तर तुमची विड्रॉवल क्लेम ID जनरेट करते. ते तुम्हाला सांगतात की आमच्या आकडेवारीनुसार, आमच्या स्टॅटिस्टिक्सनुसार तुम्हाला यावर्षी वय पूर्ण होत आहे, तर तुम्हाला तुमची जर विड्रॉवल प्रोसेस सुरू करायची असेल तर ती सुरू करता येते.
त्याच वेळेला हे जे संबंधित पेन्शन फंड मॅनेजर्स आहेत त्यांनाही माझं नाव आणि माझी डेट ऑफ रिटायरमेंट ही कळवली जाते. माझ्या खात्यामध्ये किती रक्कम आहे हे गणित कळवलं जात नाही. आणि त्यामुळे त्याची जी प्रोसेस आहे मला पेन्शन मिळायची ही CRA किंवा ट्रस्टी बँक किंवा फंड मॅनेजर करत नसतात. ते ॲन्युटी सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे जे नामांकित अशा इन्शुरन्स कंपन्या आहेत त्यांच्याकडे आहे. ही सुविधा आज मी तिला LIC, HDFC अशासारख्या अनेक संस्था देतात. त्या निमित्तानं त्या संस्थेचे जे विविध प्लॅन असतात त्यानुसार आपल्याला त्याचा फायदा करून घेता येतो. NPSमधनं ही जेवढी रक्कम आपण ॲन्युटी सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे ASPकडे देतो ती पूर्णपणाने करमुक्त आहे. आज मी तिला जर समजा वयाच्या 60व्या किंवा 65व्या वर्षी ते खातं बंद करून मी रक्कम जर ॲन्युटी सर्व्हिस प्रोव्हायडरकडे देणार असेल, एक उदाहरण म्हणून लक्षात घेऊया की जर समजा माझ्या खात्यामध्ये 25 लाख रुपयाचे युनिट्स आहेत, कारण माझ्या खात्यात रक्कम नसते, माझ्या वतीने हा अकाउंट सुरू असताना दर वेळेला NAV कॅल्क्युलेट करून जितके GSEC घेतले गेले, जितकी कॉर्पोरेट डेट घेतले गेले, जितकी इक्विटी घेतली गेली त्याचे एक कन्सॉलिडेटेड युनिट्स जमा होत असतात. त्यामुळे माझ्या प्रॅन अकाउंटमध्ये जे असतात ती रक्कम नसते, युनिट असते. अशा पद्धतीने संपूर्ण कालावधी माझ्याकडे जितके युनिट्स जमा झाले आहेत, मी जेव्हा अकाउंट बंद करतोय त्या दिवशी होत असलेल्या युनिट्सची संख्या गुणिले त्या दिवसाचा NAV इतका माझा कॉर्पस आहे असं धरलं जातं. मग हा जो कॉर्पस 25 लाख रुपयाचा असेल आणि हे 25च्या 25 लाख रुपये मी ॲन्युटी सर्व्हिस प्रोव्हायडरला पेन्शनसाठी दिले तर या 25 लाखावरती मला एक नवा पैसाही कर भरावा लागत नाही. या 25 लाखापेक्षाही 60% रक्कम मी लमसम अमाऊंट म्हणून घेऊ शकतो. या 60%पैकी 40% रक्कम ही करमुक्त असते. म्हणजे जर आपण असं गृहीत धरलं की या आपल्या उदाहरणातल्या 25 लाखाच्या 60% मी रक्कम घेतली तर त्यातल्या 40%वरती मला कर द्यावा लागत नाही, वरच्या 20%वरती फक्त कर द्यावा लागतो आणि पुन्हा उरलेले 40% हे ॲन्युटी सर्व्हिस प्रोव्हायडरला जातात. ज्या मितीला जर तुम्हाला तुमच्या कंपनीकडून कोणत्याही प्रकारचं पेन्शन मिळत नसेल तर माझ्या स्वतःच्या अनुभवावरनं सांगतो की 100% रक्कम ॲन्युटी सर्व्हिस प्रोव्हायडरला देऊन हे टॅक्स एक्झेम्पशन पदरात पाडणं हे जास्त संयुक्तिक ठरतं. त्याचबरोबरीने विचार करत असताना अजून एक गोष्ट इथं लक्षात घेतली पाहिजे की अनेकदा तुम्ही हे कदाचित पेपरमध्ये वाचलं असेल की PFRDAनं आधीच केंद्र सरकारला असा प्रस्ताव दिलेला आहे की हे जे 65 वर्षाचं गणित आहे ते 70 वर्षांपर्यंत वाढवावं. ते जर तसं झालं तर त्याचा आणखीन फायदा होईल. एकंदरीतच सुविधा, मिळणारं उत्पन्न आणि त्याच्याच बरोबरीने निरनिराळे प्रयोग करण्याची शक्यता या तुलनेमध्ये NPS हे प्रॉडक्ट कोणत्याही म्युच्युअल फंडच्या योजनेपेक्षा किंवा HDFC लाईफ किंवा बजाज अलायन्स किंवा ICICI आणि इतर तत्सम खाजगी विमा कंपन्या यांच्या प्रॉडक्टपेक्षा प्रॉडक्ट परफॉर्मन्स म्हणून आणि तुम्हाला मिळणारी सेवा म्हणूनही अत्यंत संयुक्तिक आणि सक्षम आणि समर्थ उदाहरण आहे. याविषयी माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही. त्याचबरोबरीने एक गणित लक्षात घेतलं पाहिजे की ज्या वेळेला तुमचा NPSचा कालखंड सुरू असतो, अकाउंट सुरू असतो, त्यावेळेला आज मितीला दर वर्षात एकदा पेन्शन फंड मॅनेजर बदलायची तुम्हाला सुविधा आहे. आज मितीला वर्षात एकदा तुम्हाला तुमचा जो प्रॉडक्ट मिक्स आहे, तुम्हाला कोणत्या पद्धतीमध्ये GSECमध्ये पैसे गुंतवायचे आहेत, कोणत्या प्रमाणामध्ये कॉर्पोरेट डेटमध्ये पैसे गुंतवायचे आहेत, कोणत्या प्रमाणामध्ये इक्विटी शेअर्समध्ये पैसे गुंतवायचे आहेत, हे प्रमाणही बदलता याची मुभा आहे. दर वर्षाला एकदा. कदाचित येणाऱ्या काळामध्ये याही प्रमाणामध्ये फ्रिक्वेन्सीमध्ये वाढ होऊ शकते. एकंदरीतच जसं PFRDA केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांबाबत दरवर्षी निर्णय घेतं त्याचा निकष वापरत आपण आपल्या पोर्टफोलिओकडे, आपल्या पेन्शन फंड मॅनेजरकडे बघू शकतो का, असाही विचार NPSच्या माध्यमातून करता येईल. NPSचा विचार करत असतानाच NPSच्याच एका छत्राखाली अटल पेन्शन योजना किंवा APY अशीही एक योजना आहे. कारण आत्तापर्यंत आपण चर्चा केली त्याच्यानुसार NPSमध्ये आपल्याला किती पेन्शन मिळेल, हे आपण किती रक्कम देतो आणि आपल्या खात्यात किती रक्कम आहे या दोन निकषांवरती अवलंबून आहे. म्हणजे एकंदरीत आपला कॉर्पस किती आणि त्या कॉर्पसपैकी किती रक्कम आपण ॲन्युटी सर्व्हिस प्रोव्हायडरला देतो. अशा ॲन्युटी सर्व्हिस प्रोव्हायडरला दिल्यानंतरही पेन्शनचे नानाविध परिणाम किंवा पर्याय असू शकतात की मी जर अकाउंट होल्डर असेल तर फक्त मला पेन्शन मिळावं आणि माझ्या हयातीनंतर माझ्या नॉमिनीला रक्कम मिळावी, किंवा
माझ्यानंतर माझा जो लाईफ पार्टनर असेल त्याला पेन्शन जर मिळावं आणि नंतर माझ्या नॉमिनीला रक्कम मिळावी. आणि माझा सल्ला असा राहील स्वानुभवातून की होता होईतो आपल्या स्वतःला पेन्शन घ्यावं आणि मग नंतर रिटर्न ऑफ परचेस प्राईसचं ऑप्शन द्यावा. म्हणजे आपल्या हयातीत आपल्याला मिळणाऱ्या पेन्शनचं प्रमाणही जास्त राहतं आणि आपल्यानंतर आपल्या वारसदारांना आपला पूर्ण कॉर्पस परत मिळतो. म्हणजे ते त्यांच्या मर्जीनुसार त्याची गुंतवणूक करू शकतात. कारण कालानुरूप गुंतवणुकीची स्थितीही बदललेली असू शकते. आणि मग अशा पार्श्वभूमीवरती NPSचा असा उपयोग करत असताना साहजिकच आपल्याला दरमहा किंवा आपल्याला मिळणाऱ्या पेन्शनचं प्रमाण, सातत्य आणि रक्कम ही कमी असू शकते, कमी जास्त होऊ शकते. आणि म्हणून जर एक विशिष्ट रक्कम मिळावी असा जर विचार करायचा असेल तर NPSच्या अंतर्गत APY म्हणजे अटल पेन्शन योजना ही जी योजना आहे याचा जरूर उपयोग करून घेता येऊ शकतो. वयवर्ष 18 ते वयवर्ष 45 या वयोगटातल्या कोणत्याही माणसाला अटल पेन्शन योजनेमध्ये सहभागी होता येतं. तुमचा ज्या बँकेमध्ये अकाउंट आहे त्या बँकेशी बोलणं करून हा अकाउंट ओपन केला जातो. या अटल पेन्शन योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे इथे एक विशिष्ट पेन्शनची रकमेची तुम्हाला हमी दिली जाते. आज मितीला 1,000, 2,000, 3,000, 4,000 आणि 5,000 अशा रकमेची हमी तुम्हाला दिलेली आहे. मग यातला जो पर्याय तुम्ही निवडाल तो पर्याय आणि तुमचं वय याच्या गणितावरती तुम्हाला दरमहा, दर 3 महिन्यांनी, दर 6 महिन्यांनी किंवा दर वर्षाला या चारातला जो तुम्ही ऑप्शन किंवा पर्याय निवडाल त्यानुसार किती हप्ता भरावा लागेल हे ठरवलं जातं. तुम्ही ज्या बँकेच्या माध्यमातून अशा योजनेला सुरुवात करता, अटल पेन्शन योजनेचं खातं उघडता, ती बँक तुमच्या सेव्हिंग बँक अकाउंटमधनं दरमहा किंवा दर 3 महिने, दर 6 महिने, दर वर्षाला जसं तुम्ही म्हणलं असाल त्यानुसार तो हप्ता ॲटोमॅटिकली कापत राहते. ही प्रक्रिया वयाच्या 45व्या वर्षापर्यंत सुरू राहते आणि वयाच्या 60व्या वर्षी तुम्हाला या योजनेतनं पैसे मिळायला लागतात. एक गोष्ट कसं सांगू शकेन की होता होईतो लवकरात लवकर लहान वयामध्ये हा अकाउंट सुरू करा आणि होता होईतो दरमहा यातनं हप्ता जाईल असं पहा. म्हणजे संपूर्ण वर्षातल्या बदलांचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. आणि एकाच वेळेला अटल पेन्शन योजनेमधलं तुमचं अकाउंट आणि प्रॉपर NPSमधला तुमचं अकाउंट हे दोन्ही अकाउंट तुम्हाला सुरू ठेवता येतात. अटल पेन्शन योजनेच्या माध्यमातून एक ठराविक विशिष्ट रक्कम ही तुम्हाला मिळते. जर तुमचा कॉर्पस असा असेल की तुम्ही 1,000चा पर्याय निवडलाय आणि तुमचा कॉर्पस असा आहे की तुम्हाला 1,000पेक्षा दरमहा जास्त पेन्शन मिळू शकतं तर तुम्हाला ती रक्कम मिळते. पण जर तुमचा कॉर्पस असा आहे की ज्यामुळे तुम्ही निवडलेल्या 1,000च्या पर्यायापेक्षा कमी रक्कम पेन्शन म्हणून मिळू शकते तर त्यावरची जी रक्कम आहे त्याची केंद्र सरकार हमी घेतं. आज मितीला 5,000 रुपये हे जास्तीत जास्त पेन्शन आहे. PFRDAनं केंद्र सरकारला दिलेल्या प्रस्तावानुसार येणाऱ्या काळामध्ये या रकमेतमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून मी म्हटलं तसं एकाच वेळेला जर तुम्ही 45च्या खालच्या वयोगटाचे असाल तर लवकरात लवकर अटल पेन्शन योजना आणि NPS हे दोन्ही अकाउंट सुरू करा. जर तुम्ही 45पेक्षा जास्त वयाचे आहात पण 60 किंवा 65पेक्षा कमी वयाचे आहात तर तुम्ही NPSचा विचार खुल्या मनाने करा. कारण मी पुन्हा एकदा सांगतो की आज मितीला या क्षेत्रामध्ये राष्ट्रीय पातळीवरती जवळजवळ 10 वर्ष काम केल्यानंतरच्या आणि इतर पर्यायी उत्पादनांमध्ये स्वतः गुंतवणूकदार म्हणून सहभागी झाल्याचा काम करत असताना NPS विषयी इतरांचं कसा परफॉर्मन्स आहे हे पाहण्यासाठी मी जाणीवपूर्वक बजाज अलायन्स, HDFC स्टँडर्ड लाईफ, ICICI आणि टाटा रिटायरमेंट फंडमध्ये मगाशी म्हटलं तसं तेवढाच काळ तेवढीच रक्कम ठेवली. माझा कॉर्पस NPSमध्ये या सगळ्यांपेक्षा जास्त होता आणि प्रत्यक्ष ते खातं बंद करून त्यातनं पेन्शन मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात लवकर आणि सगळ्यात कमी कष्टात माझी NPSची प्रक्रिया झाली. हे सांगत असताना मला हे स्पष्ट करू द्या की प्रक्रियेला फक्त माझा प्रॅन नंबर माहिती होता. त्यामुळे मी NSDL CRAमध्ये याच खात्याचा काम करत होतो, एका विशिष्ट पदावरती काम करत होतो, याचा इन्फ्लुएन्सचा भाग कुठेही नाही. आणि त्यामुळे सेवा, त्याची निकष आणि उत्पन्न आणि त्याचे निकष या पातळीवरती आज मितीला आपल्या देशामध्ये जे पेन्शन प्लॅन्स किंवा पेन्शन प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत त्यामध्ये NPSची कामगिरी नक्कीच उजवी आहे. आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय की ज्या करोनानंतरच्या काळामध्ये आपल्याला या पेन्शन्सची आणि आपल्या नियमित उत्पन्नाची आता वेगळ्या प्रकारे काळजी पडते.
अशा वेळेला येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर आपल्या स्वतःच्या गुंतवणूकयोग्य साधनांची निवड करत असताना तुमच्या त्या साधनांच्या बकेट लिस्टमध्ये नव्हे तर प्रत्यक्ष कृती यादीमध्ये NPSचा समावेश करा, ही विनंती करण्यासाठी आजच्या बाजार गप्पांचा विषय NPS हा होता. या संबंधामध्ये तुम्हाला कोणतीही मदत लागली तरी मोकळेपणाने ती करण्याची माझी तयारी आहे. माझा कॉन्टॅक्ट नंबर ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणाने खालती तुम्हाला दिसत राहिलेला आहे. त्यामुळे अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट्सची अत्यंत निपक्षपाती पण सविस्तर चर्चा करण्यासाठी दर आठवड्यामध्ये 2दा बुधवारी आणि रविवारी मी बाजार गप्पांचा भाग लोड करत असतो. चंद्रशेखर टिळक या माझ्या चॅनलला त्यानिमित्तानं सबस्क्राईबही करा, हे व्हिडिओही पहा आणि अत्यंत मोकळेपणाने तुमचे अभिप्राय तिथे नोंदवा. त्यातनं बाजार गप्पांसाठी नवनवीन विषयांचा मला विचार करता येईल असं आवाहन करत बाजार गप्पांचा हा भाग इथेच पूर्ण करतो. मनःपूर्वक धन्यवाद.